छगन भुजबळ. छगन भुजबळ यांचा 15 ऑक्टोबर 1947ला त्यांचा जन्म झाला आणि ते आता सध्या एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचे सदस्य आहेत आणि सध्या ते येवला विधानसभेमधून आलेले आहेत आणि त्यांनी विविध प्रकारे एक महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये एक व्यवस्थित अशी पूर्ण माहिती जरी घ्यायची असेल तरी आपण त्यांना एक व्यवस्थितरीते आपण सांगू शकतो. आता या भुजबळ यांच्याबद्दल मनोहर जरांगे किंवा इतर काही जे लोक आहेत ते जास्तच बोलत असतात की भुजबळ हे त्यांना व्यवस्थितपणे वाटत नाहीत. पण भुजबळ हे साध्या भाजी विक्रेत्यामधून पुढं आलेले एक सर्वसामान्य व्यक्ती असल्यामुळं त्यांना सर्वसामान्य व्यक्तीविषयी अत्यंत जिव्हाळा आहे. कारण जे भायखळा मार्केटमध्ये त्यांच्या आईचं लहानसं फळाचं दुकान होतं आणि ते मग त्याच वेळेस फळाचं दुकान आणि भाजी विक्रेते हे भाग ते करत होते. पण त्या काळामध्येच त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे जे शिवसेनेचे प्रमुख होते तर त्यांचा त्याच्यावर एक प्रभाव पडला आणि ते सुरुवातीची जी शिवसेना होती त्याच्यामधून ते पहिल्या सदस्य होते. मग शिवसेना पक्षामध्ये त्यांनी आपापल्या कारकीर्द व्यवस्थितपणे सुरू केली आणि त्यानंतर ते 1991ला त्यांनी पक्ष सोडला शिवसेनेचा. पण त्याच्या अगोदर 1985ला ते माझगावमधून आणि 1990ला शिवसेनेच्या सुरुवातीपासूनच आमदार होते. तसंच भुजबळ यांनी 2014ची सार्वत्रिक निवडणूक नाशिक मतदारसंघातून लढवली होती. पण त्यांना त्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आणि भुजबळ हे सध्या येवला मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य आहेत आणि 2004पासून ते आमदार आहेत. कुटुंबात म्हणजे त्यांच्या एक पंकज भुजबळ हे त्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांनी एक व्यवस्थितपणे काम केलेलं आहे. परंतु डिसेंबर 17मध्ये अंमलबजावणी संचालनाने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध संदर्भात कायद्याअंतर्गत भुजबळ कुटुंबाची 20,41,00,000 रुपयाची मालमत्ता जप्त केली होती आणि या भुजबळ यांच्या वर अनेक लोकांनी टीका पण केलेली आहे. त्यामुळं विविध प्रकारे त्यांच्यावर काही ना काही आरोप झाले परंतु त्यामधून ते व्यवस्थितपणे बाहेर सुटले. 2012मध्ये मुंबई एज्युकेशन ट्रस्टने छगन भुजबळ यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यात कौटुंबिक फर्निचर व्यवसायासाठी ट्रस्टच्या मालमत्तेचा गैरवापर आणि गैरवापर समजात पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला होता आणि तो आरोपही तशाच पद्धतीने गेला. तसंच अंधेरी मुंबईतील अल्फा मराठी कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून 23 डिसेंबर 2003ला त्यांनी राजीनामा दिला होता आणि जी ग्रुपच्या अल्फा मराठीच्या कार्यकर्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. तसंच बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकारातील तेलगीच्या प्रकरणामध्ये त्यांचा एक कथित भूमिकेवर केल्यावर त्यांच्यामधून ते नाराज होते आणि म्हणून हे आपले तडकाफडकी राजीनामा देणारे त्यावेळेस छगन भुजबळ हे
तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे राजीनामा देणारे हे पहिले म्हणजे मंत्री आहेत. आता ते 18 ऑक्टोबर ते 1999 ते 24 डिसेंबर 2003 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यानंतर 18 ऑक्टोबर 1999 ते 24 डिसेंबर 2003 ते गृहमंत्री होते. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2004 ते 26 सप्टेंबर 2014 ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. आणि 8 डिसेंबर 2008 ते 10 नोव्हेंबर 2010 ते एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून केले होते. तर नाशिकमध्ये राहणारे आणि नाशिकच्या येवला तालुक्यातून निवडून येणारे भुजबळ हे ओबीसी समाजाचे अतिशय महत्त्वाचे आणि मोठे आणि विचारवंत असे नेते आहेत. त्यांच्या संदर्भामध्ये कारण ते खूप त्यांच्यावर खूप आरोप कोणी काही पद्धतीचे आरोप करतात, जणू काही ते एखादं विरुद्ध चांगल्या पद्धतीची भूमिका घेत नाहीत. म्हणून कशामध्ये त्यांना अडकवण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. त्यामध्ये दमानिया मॅडम, त्यानंतर असेच विविध प्रकारचे अल्फावाले लोक किंवा ते ट्रस्ट किंवा मुंबईचा मास्टर सदन घोटाळा, दिल्लीचा, अशा अनेक प्रकारांमध्ये त्यांना अडकवण्यात आलेलं होतं. परंतु काही काळ जेलमध्ये घातल्यानंतरसुद्धा त्यांना जेलमध्ये अडकवलं. पण काही काळ जेलमध्ये अडकवल्यानंतरसुद्धा ते आले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा नवी उभारी मिळाली आणि ते आता एक चांगल्या पद्धतीचं काम करून आपली एक भूमिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ओबीसी आरक्षणावर देखील त्यांची ठाम अशी मतं आहेत आणि ती खरी मतं आहेत. आणि ही व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीची विचार करणारी आणि सगळ्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे करत असतात. तर यांच्या संदर्भामध्ये किती लोक आले, काही जरी झालं आणि कशा पद्धतीचं काम जरी यांनी सांगितलं तरी हे करत असतातच. असं काही नाही की हे चांगलं काम करणार नाहीत किंवा काय नाहीत. यांनी अतिशय नाशिक जिल्ह्याच्या सुधारणा केलेली आहे. राजकीय, शैक्षणिक किंवा अनेक प्रकारचे जे मंत्री असताना विविध प्रकारच्या लोकांना सहकार्य केलं आणि अनेक प्रकारची सर्वसामान्य लोकांना मदत केली. आमचं हे ATM न्यूवर्ल्ड चॅनल हे एक सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी सुशोभित कार्यरत असतं. आम्ही याच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अति प्रयत्न करत असतो आणि विविध मंत्र्यांची किंवा नेत्यांची माहिती यामधून